नमस्कार, मी सुप्रिया माने चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे मटणाचा झणझणीत रस्सा. 4 मोठ्या आकाराचे कांदे घ्यायचे, ते खूप छान असे बारीक चिरून घ्यायचे. 1 किलो मटणाला 4 कांदे हे पुरेसे असतात. तर आपण आता मटण एकदा चेक करून घेऊयात. जर मोठे मोठे पीस असतील तर ते विळतीने किंवा सुरीने कट करून घ्यायचे. आणि आपण आता त्याच्यामध्ये हळद घालणार आहोत आणि मोठं मीठ घालायचं आणि ते 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं. छानसं स्प्रेड एक जीव त्याचा करून घ्यायचा, हाताने व्यवस्थित हे करून घ्यायचं. आणि नंतर त्याच्यामध्ये आपण आता आपण ते 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया. तोपर्यंत आपण फोडणीची तयारी चालू करूया. छानसं आता ते एक जीव झालेलं आहे. आता आपण चूल पेटवायची. चूल पेटवल्यानंतर त्याच्यावर ते पातेलं ठेवायचं. पातेलं छानसं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये तेल घालणार आहोत. तेल छान तापसतोपर्यंत आपण वैलाकडे दुसऱ्या साईडला पाणी आपण गरम करण्यासाठी ठेवणार आहोत, जेणेकरून पाणी लवकर तापेल. आपण त्याच्यावरती प्लेट ठेवायची झाकण. चला तर मग आता आपल्या इथे तेल हे कडकडीत कडलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण जिऱ्याची फोडणी घालावी. जिऱ्याची फोडणी घातल्यानंतर खूप छान स्वाद येतो एक आळणी पाण्याला. आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा. कांदा हा छानसा परतून घ्यायचा. सतत हलवत राहायचा, जेणेकरून आपला कांदा सगळ्या बाजूने छान शिजला जातो, वाफरला जातो. आणि आता आपण तो गुलाबी रंगाचा होईपर्यंत आपण त्याला सतत हलवत राहायचं. बघा, आपला कांदा इथे असा छानसा आता परतत आलेला आहे. त्याला कलरही गुलाबी रंगाचा सुटलेला आहे. मटण आपलं छानसं चवीला लागावं याच्यासाठी आपला कांदा हा चांगला तेलात हा आपला परतलेलाच हवा, जेणेकरून आपल्या ज्या मटणाच्या रश्श्याला वास येणार नाही. त्यामुळे कांदा जेवढा तेलात आपण छानसा तळून घेऊ किंवा वाफलून घेऊ की कांद्याचा स्मेल हा वास निघून जातो. चला तर मग बघा, इथे आपला कांदा छानसा गुलाबी रंगा होईपर्यंत छानसा वापरलेला आहे. आता आपण जे रेस्ट करायला ठेवलेलं 15 ते 20 मिनटं मटण हळद आणि मीठ लावून आता आपण त्याच्यामध्ये ते घालून घेऊयात. बघा, मग आपण आता पातेल्यामध्ये मटण घातलेलं आहे. आता आपण ते सगळीकडून हलवून घ्यायचं. सतत हलवत राहायचं, जेणेकरून जे मटणाला ते तेल वगैरे कांदा वगैरे व्यवस्थित सगळ्या पिसांना लागतो. आता झाकण ठेवून जरा 15-20 मिनटं वाफलून द्यायचं. बघा, इथे 15-20 मिनटं झालेले आहेत. आपला मटण खूप छान असं वाफरलेलं आहे. तरी अजून काही लाल पीसेस दिसत आहेत. अजून 15 ते 20 मिनटं आपण ते वाफरलं पाहिजे. आपण जे मटणाच्या पिसामध्ये हळद आणि जे मीठ टाकलेलं असतं, ते मीठ आपलं छानसं ते मिठामुळे आपलं मटण शिजलं जातं. जे मिठाचं पाणी होतं त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपलं मटण 90% हे वाफवून होतं, म्हणजे शिजतं बऱ्यापैकी. आता आपण प्लेट जी वरती ठेवायची, त्या प्लेटवरती पाणी ओतून घ्यायचं, जेणेकरून ते पाणी गरम होईल, उकळेल. आता बघा, इथे आपलं मटण खूप छान असं वाफरलेलं आहे व मिठाचे पाणीसुद्धा आता आटत आलेले आहे. अजून आपण त्याला 15 मिनटे ठेवूया. बघा, इथे आपलं मटण छानसं वाफरलेलं आहे. हलवून घेऊया एकदा. आता आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया. चला तर मग आता आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात. पाणी घातल्यानंतर एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं. बघा, अशा प्रकारे आपण पाणी ओतलेलं आहे. आणि एक्स्ट्राचं जे पातेल्यात आपण पाणी गरम करायला ठेवलेलं ते सुद्धा पाणी आपण त्याच्यामध्ये ॲड करूया. बघा, पाणी आपण ॲड केलेलं आहे. किती छान उकळी आले. गरम पाणी घातल्याने आपले मटण पटकन शिजते. आपले मटण छान असे बऱ्यापैकी शिजत आलेले आहे. आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची, जेणेकरून आपण आळणी पाणी जे काढतो ते मुलांना आपल्या खूप आवडतं आळणी पाणी, आणि त्याला एक वेगळा स्मेल छान वास येतो किंवा छान टेस्टी लागतं. त्याच्यासाठी जराशी वरून कोथिंबीर घालायची, ज्याच्या ऑप्शनल आहे, ज्याच्या आवडीनुसार. चला तर मग आपलं इथं मटण आता शिजलेलं आहे हे बघण्यासाठी आपण एक रवा काढायचा. त्याच्यामध्ये हडकाचा रवा ते काढून घेतला. आता आळणी पाणी काढूया. आता तेल ठेवायचं. तेलात लसूण खोबऱ्याची फोडणी द्यायची, चटणी टाकायची आवडीनुसार.
मसाला, खडा मसाला जरा टाकायचा आणि थोडंसं आळणी पाणी ओतायचं, झाकण ठेवायचं, म्हणजे मसाला छान शिजत जातो. आता सगळा रस्सा त्याच्यात ओतायचा. बघा इथे आपला छानसा रस्सा आता रेडी आहे. बघा कसा वाटला, तुम्हाला आवडला की नाही कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि शेजारी बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या सगळ्या येणाऱ्या व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल.